तिला मारलेला असं ना आपला. नमस्कार मित्रांनो, आज माझ्या ब्लॉगचा 81वा दिवस. मित्रांनो, माझे हेअरस्टाईल कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया कामाला. तर आज येणार आहे खिडक्यांसाठी ग्रिल. वेल्डिंग वाले दादा आलेच आणि त्यांच्या पाठोपाठ ग्रिल सुद्धा आलं. लगेच त्या दादांनी उतरवून घेतलं आणि मित्रांनो दुसऱ्या बाजूला सुद्धा काम चालू होतं. टोपी स्लॅब खोलायला आले होते कामगार. बघू शकता मित्रांनो किती उंचीवर बसलेत ते. इथे खूप दिवस ह्या खांब्यांची अडचण होती. आता जरा मस्त मोकळं वाटतंय. बाहेरची साईड जरा खोलायला त्यांना हार्ड जात होतं, तरी सुद्धा कसं तरी खोललं नाही. आणि या साईडला फळ्यांचे खिल्ले काढत होते आणि मी क्लिप्स जमा करत होतो. तर मित्रांनो ग्रिल बघू शकता कसं आहे ते. सर्व खिडक्यांना सर्व ग्रिल आलंय आणि लावायला सुद्धा सुरुवात झाली आहे. या साईडला तर फळ्या घेऊन जायचं काम चालू आहे. कामगारांची गाडी आली होती तर ते खांबे आणि फळ्या घेऊन जाणार आहेत. मित्रांनो, सुकी मच्छी खायला कुणाला आवडते कॉमेंट करून नक्की सांगा. मला तर नाही आवडत. क्लिप्स जमा करून जरा दमलो आणि थोडा वेळ जरा बसलो. नंतरला थोडीशी लागली भूक आणि मी घरात आलो जेवायला. आई बघते मम्मी कशी वाढते ती. तर मित्रांनो बघू शकता समोरच्या ग्रिल लागल्या तर कसं दिसतंय. मला तर जामच आवडलं. वेल्डरवाल्या दादाच्या सर्व ग्रिल लावून झाल्या. पत्र्याचे थोडेसे हुक लावायचे होते ते सुद्धा लावून झाले. मित्रांनो बघू शकता एवढ्या वरती सुद्धा लावल्याने त्यांनी ग्रिल. आता समोरच्या पाट्याण्यांचं काम सुरू झालंय. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये समजेलच कसं झालंय ते. समजू शकतो मित्रांनो, खूप लेट ब्लॉग येत आहेत. प्रयत्न करीन डेली टाकायचा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.